समजून घ्यावं. शांत नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट जनसभेला संबोधित करताना शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि घटक पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधक कुठे? मला पत्रकार विचारतात, अरे तुम्ही तिघच फिरताय प्रचाराला, बाकी लोक कुठे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीने पराभव मान्य केलेला दिसतोय आणि मग ते कुठंच दिसत नाही. ते मुंबईला बसले, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, तिथे राखण करत बसले आणि म्हणून बाकी आपल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडून टाकलं. ठीक आहे, आपण आपलं काम करूया. या निवडणुकीत देखील महायुती मजबूतीने उभी आहे आणि महायुती जी आहे ती विकासाला प्राधान्य देणारी आहे. या ठिकाणी अनेक कामं आपण केलेली आहे. मी मुख्यमंत्री असताना नगर विकास खातं माझ्याकडे आजही आहे आणि म्हणून लांजातील विकास कामांना आपण मोठा निधी दिला. जेव्हा जेव्हा किरण माझ्याकडे एक पत्र घेऊन येतात त्या वेळेत त्यांना मी कधी रिकाम्या हाताने पाठवलं नाही, कारण हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा घेणारा नाही. या निवडणुकीला लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सावली कुरूप, राजापूर नगर परिषदेच्या उमेदवार श्रुती ताम्हणकार, तर रत्नागिरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे या तिन्ही ठिकाणी लाडक्या बहिणी निवडणुकीला उभ्या असून त्यांना आपण नक्कीच साथ द्याल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळणार नाही अशा खोट्या पद्धतीच्या या ठिकाणी वल्गना केल्या गेल्या. मला सांगायचे आपल्याला की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. ते आपल्याला याबाबत सर्व माहिती देतीलच आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या मागच्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या आपल्याला आवश्यक होत्या त्या सर्व बाबी आपण दुरुस्त करून घेतल्या आहेत. उदाहरणार्थ 9 मीटरचे रस्ते जे होते ते काढून टाकलेले आहेत. तसंच NDZ नो डेव्हलपमेंट झोन आता हा काढून टाकलेला आहे आणि ज्यांच्या घरावरती किंवा घराच्या बाजूने बाधित होणारे गडगे असतील किंवा अन्य घराचा काही भाग असेल हा देखील आपण यातून वगळला. यावेळी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव, माजी आमदार राजन साळवी, रिपब्लिकन सेनेचे अनिरुद्ध कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, लांजा. आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली.